मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण वसतिगृहात शिरून मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। सरकारी वसतिगृहामधला हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय। नागपूरमधील आयसी चौकातल्या वसतिगृहातली ही घटना आहे। ओबीसी वसतिगृहातल्या 64 मुली सध्या भीतीच्या छायेत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। तर या सरकारी वसतिगृहातल्या या पीडितांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांनी। आपण जर बघितले असेल तर संपूर्ण गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये शिकणारे संपूर्ण विद्यार्थिनी आहेत, ग्रामीण भागातून आले आहेत, काबाड कष्ट करणारे विद्यार्थी आहेत। ते आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्यांचे अनेक हे मुली असतात ज्या त्यांना कुठेतरी यांच्या सोयी मिळावा यासाठी कुठेतरी या हॉस्टेलमध्ये असतात। काय सांगशील, तू कुठून आलेली आहे, काय एकंदरीतच या संदर्भात काय तुझ्यावर घटना घडली, काय सांगशील सविस्तर? गोंदियाची आहे सर. इथं बीटेक करत आहे सर. शिक्षणाकरिता इथं आले आहे. काय काय घटना घडली, म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे नाही, काय त्यासोबत प्रसंग घडला? तर रात्रीचे 3 वाजे मी आपल्या रूममध्ये जशी झोपलेली होती, तर त्यांनी माझं मोबाईल किती वाजे घेतलं, का घेतलं तो तर माहित नाही सर, कारण माझ्या रूमला कडी नाही होती आतून. तर मी माझा दरवाजा लावू नाही शकत होती सर आतून. आणि ते जे 2 मुलं होते ते त्या गेटमधून आले होते. त्याला गेटला ताला सुद्धा नाही होता सर. कुठला गेट आहे तो? सर तो गेट आहे सर, हिंदी लावली होती सर 7 दिवसापासून. सीसीटीव्ही कॅमेरे नाही, याच्या अगोदर अशी घटना घडली का इथे? घटना नाही घडली सर, पण सीसीटीव्ही जेव्हापासून हॉस्टेल चालू झाले 8 महिन्यापासून तेव्हापासून सीसीटीव्ही नाहीये. मोबाईलला हात लावलं त्यानंतर काही विकृत प्रकार त्या मुलांनी किंवा संबंधित व्यक्ती त्यांनी केलं कसं? नाही त्यांना जसा टच केला तसंच मला जाग आला, तर जशी मी म्हणजे जागी झाली तर ते पडून गेले माझ्या रूम मध्ये. तुझ्यासोबत काय घटना घडली त्या दिवशी? तर मी त्या दिवशी ऍक्च्युली नव्हते, त्या दिवशी एफआयआर पण दर्ज नाही केली होती सर. 9 वाजे गेले होते इथं. जर 3 वाजे घटना घडली तर हे झोपले होते का सर? 3 वाजे जर त्यांना नाही सुचलं, 3:30-4ला तरी कॉल करायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला. नाही, आमचे वरचे अधिकारी आहेत त्यांना अगोदर सांगू, असं होते का सर? तेजस मोहातुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। हो सर, ह्या हॉस्टेल तर अशाच जागेमध्ये आहे. साईडला इकडे 3 दारू भट्ट्या आहेत, तिकडे वाईन शॉप आहेत. लोकेशन खूप काय खराब आहे. सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची? तर सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत आम्हाला, सेफ्टी पाहिजे सर. पण जो घडलेला आहे तो घडून गेला ना सर. त्या दिवशी मला काही झालेलं असतं तर माझी जान भरून दिला असता का सर सरकारांनी? सर आमचे आईबाप कोणाच्या भरोश्यावर इथं ठेवलं होती सर, रूम करून ना राहायला सुद्धा आम्हाला. म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे बा, इथं सेफ राहतील आमच्या पोरी, अशा म्हणूनच होते ना सर तिथं. रात्री 3 वाजे माझा मोबाईल त्यांनी कधी घेतला मला काही आठवण नाही, पण माहित आहे सर आतून माझ्या दारला कडीच नाही होती, त्यामुळे माझा जो दार आहे तो बंद होत नाही होता सर आतून. आणि ते लोक जिथून आले होते सर त्याला सुद्धा ताला नाही होता. रूम मध्ये मी जेव्हा झोपलेली होती त्यांनी म्हणजे बॅट टच जशी करायची कोशिश केली तशी मला जाग कोण आली. होते बॅट टच करणारे, कोण होते? सर 2 मुलं आले होते, एकदम माझ्या रूम मध्ये आले होते सर. अच्छा, सीसीटीव्ही कॅमेरे कधीपासून या ठिकाणी आहे? सर 8 महिने झाला हॉस्टेल खुललेला आहे, तेव्हापासून इथं सीसीटीव्ही आहेतच नाही सर.